थंबनेलवरनं समजलं जसं आम्ही आता कुठे चाललोय ते भाऊच्या धक्क्याला। रविवारची सकाळ आणि मी आणि माझी मैत्रीण हेमांगी आम्ही निघालो आहोत। थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल कुठे ते। वाजलेत किती तरी पण काळोख आहे बराच। गुड मॉर्निंग, आम्ही आहोत अंधेरी स्टेशनला आणि थंबनेलवरनं समजलं जसं आम्ही आता कुठे चाललोय ते भाऊच्या धक्क्याला, धक्के खायला मच्छीसाठी। 31st सेलिब्रेशन। चला भेटूया। भाऊच्या धक्क्याला जाण्यासाठी आम्ही CST ट्रेन घेतली आणि डॉकयार्ड रोडला उतरलोय। डॉकयार्ड रोडला आलेलो आहोत आपण आता आणि इकडून 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती आहे भाऊचा। हे जाणार प्रायव्हेटमध्ये, 10-10 रुपये सीट आहे। आणि आता आम्ही निघालेलो आहोत हलत डुलत भाऊच्या धक्क्याला। किती चिंबोऱ्या मिळतात बघूया। आम्हाला उशीर झालेला आहे पण ठीक आहे। तुम्हाला इथे आलो की तुम्हाला इथे बाहेर स्टेशनच्या बाहेर एक 10 रुपीज चार्ज करतात ते आणि तुम्हाला तिकडे जाऊन सोडतात। त्याच्यानंतर तुम्ही तुमची मासे खरेदी करू शकता। बरोबर, चला मग भेटूया। सगळे टेम्पो भरले आहेत, लोक मच्छी घेऊन परत आहेत। गाड्या बिड्या भरून आहे झुंजू मुंजू। अरे आम्हाला झुंजू मुंजूच हवाय, शपथ। जरी तुम्ही लवकर आला तरी पण एवढीच गर्दी असणार आहे आणि उशीर आला तरी एवढीच गर्दी करणार। आज आहे संडे। हो, सुकी मच्छी आहे पण ही सुकी मच्छी पण आहे आणि खेकडे पण आहे। खेकडे आता भरलेले असतील ग इथे। जरी तुम्ही पर्सनल व्हेकल घेऊन आलात तरी बघा ट्रॅफिक भरपूर असतं, कदाचित आज संडे आहे म्हणून। आणि हा जबरदस्त ना। बाय डिफॉल्ट इकडनं चालतच जायला लागणार। मच्छीचा सडा पडलाय, सडा। हे लोक आतून मच्छी घेऊन सगळे बाहेर आलेले आहेत। जे जनरली घरपर्यंत आपल्याला विकण्यासाठी मच्छी घेऊन येतात ते लोक इथे, जे आतमधनं बोटीवरनं म्हणा किंवा जो लिलावात मच्छी मिळते ती घेऊन हे सगळे बाहेर आले। ट्रॅफिक बघा, तुफान ट्रॅफिक। अर्ली मॉर्निंग। हे सगळे मच्छी घेऊन, लिलावातली मच्छी घेऊन हे लोक पुढे जात आहे। आता आपण जाऊया बोटिंगकडे, जरा ते बघूया। हो गे, सुप्पच येतोय। तर इथे आईस बॉक्स मिळतो, ते आईस बॉक्स घेत आहे। 150 रुपयाला बॉक्स आहे हा। हे बघ, हा स्टिंगरे। ही बोटीवरनं मच्छी काढली आहे, बिग स्टिंगरे।
रे, बाप रे. माशांचा खच पडलाय, खच. मुशी मुशी. दोन पाटी पाहिजे. हा किती आहे? तेवढाच आहे ना, 1800. हा दे. आणि तो नको मला, हा दे. अरे असं थोडे एकच माल आहे. मालामध्ये फरक नाही. 5.5 किलो पर्यंत येणार. मालात फरक नाही, माल सेम आहे. 5.5 मालात फरक नसतो भाऊ. 4,500ची 6 पापलेट. कोणती पाहिजे? किती? 600. काय देणार? टोळ मच्छी. कोणी लावतात. स्क्विड आहेत. वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे. हे पापलेटांचं दिसतं पण पापलेट नाही आहे. हा कोलंबी. कोलंबी सोलतात. बांगडे, सुरमई बर्फ टाकून ठेवतात ते. इथे या कोळणी सगळ्या आपापल्या टोपल्या भरून बसल्या आहेत. कशी आहे? ही 500 रुपये किलो आहे आणि ही 1200 आहे. ही वाकटी आहे. सुरमई आहे, मांदेली. मच्छी कटिंग चालू आहे. इथे मोठी मासळी आहे, सुरमई, पापलेट. मावशी कशी दिली? कशी आहे मावशी? 3,000 रुपयाची. 3,000 रुपयाची टोपली आहे. कोलंबीची टोपली अख्खी 3,500 रुपये सांगितली आम्हाला. पळाला ना अक्का पाणीवर लावून गेल्यावर तुमच्याकडे बरे मोठे आहेत का? मोठे आहेत का ग? हे कसे? 1500ला 6. कोणाचं? 1500ला 6.
मला माद्या काढ, माद्या किती पाहिजे? 6 कसे देणार? 1500ला देणार. नर काढले बाहेर काढले का नर? सगळे माद्या दे. सगळे माद्या पाहिजे. 6 मोठी नाही आहे याच्यात. मोठीच आहे नाही. तू मला हे करून देणार? हा, तोडून दे. लावायला सांग ना तुम्ही. बरोबर भाव सांग. काही 1500लाच भेटली, जास्त नाही भेटली तुला. एखादी लावून द्या ना. लावून पण देणार, पण 1500 घेणार. मोठी टाकी. मोठीच आहे. मला हे करून दे बाबा, मला ते येत नाही फोडता. एक्स्ट्रा दिले तिने. एक्स्ट्रा दिलेत भाऊ. एक लहान वाली घाला ना त्याच्यात. नर आहेत. मोठी दे की एवढीशी काय देते? आता ते पण तेवढी मोठी द्या टाकली. तो टाक हे खा टाक. नाही तो नाही येणार ताई. महागाई. निळे काय आहेत सगळे मांदे. आपण याच्यातलेच आहेत ना आपले? हा, याच्यातले सकाळीचे ताई. ते वरचा कुठला? एक टाक. सोलाशे दे आता. हे जास्त. 3 3 6 8. एक डझन घ्यायचं ना मग. एक डझन द्या. 12 पीस. 12 नको बाबा. 12 कितीला? 3000 रुपये. देव टाकू 12. तू येशील जेवायला? आणि ते पिशवीत काय बांधलेलं? कालू आहे ते. काय काढायचं होतं? काय फोडून दे ना मला. फोडून देऊ. बस मस्त भरलेले. पाय वगैरे सगळं दे मला. सगळं देणार. त्या टोपलीवर ठेवू का ग हे डब्बा? आता घरी जाऊन काय नको काढू. हा, मी सगळं काढून देते. ते कवची पण घेणार ना? हो, ते तसंच ठेव. मी करणार ते. मी तिचं पित्त काढून देते. तुझा नंबर घेऊन ठेव. तुझ्याकडे नेहमी असतात का खेकडे? हा, नेहमी असतात. मी येऊ तेव्हा मग तुझ्याकडे घेऊ. होते सकाळी. आतल्या साईडला पण एका ठिकाणी होते. तेवढे मोठे नव्हते. बघून आले. एकदम मोठा होता. एवढा होता. म्हणून तिला म्हटलं नेक्स्ट टाइम येऊ तर आधी सांगेन तुला. मोठे काढून ठेवा. हा, चालेल. मी नंबर देते तुला. आधीच सांगलेस ना. मस्त तुला बडलेल्या मस्त काढून ठेवली. तू इथेच बसतेस? हा, इथेच असते. पैसा पाहिजे. मच्छी घेतली. कोळंबी घेतली आज फक्त. मच्छी नाही जास्त. मला रावस कुठे दिसलाच नाही. रावस नाही दिसला. रावस नाही तिथे. नाही. सकाळी असते भरपूर मच्छी. किती वाजता यायचं? आणि 6ला 7ला यायचं. आता कसं आता उपास सुटलेत ना. आता मागच आता मच्छी. पापलेट वगैरे खूप महाग. पित्त सगळ्याचं काढलं ना. काम करणं असेल.
छोटा तोडला नर घे दोन चांगले ते मस्त 1500 मध्ये ते दोन कसे दिले 1500 डझन डझन नाही आणि 1500 काढून हे मस्त आहे ते उघडलेले मी पापलेट, कोलंबी, बोंबील आणि बांगडे अशी मच्छी घेतली आणि हेमांगीने खेकडे, कोलंबी आणि बोंबील अशी मच्छी घेतली. जितकं लवकर जाऊ तितकं आपल्याला जास्त बघता येतं, फिरता येतं, पण ऑफकोर्स गर्दी ही असतेच. शुभेच्छा. आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मायबोलीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच. आम्हाला आज हलवा घ्यायचा होता, पण हलवा नाही. पण तुम्हाला हलव्याचे दागिने हवे असतील ना मकर संक्रांतीसाठी तर आराध्य इव्हेंट्स नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्सवर. आणि लवकरच तोही ब्लॉग तुम्हाला लवकरच मायबोलीवर बघायला मिळेल. नक्कीच. सो स्टे ट्यून. हो. आणि आपलं मकर संक्रांती स्पेशल आराध्य इव्हेंट्सचं एक्झिबिशन पण आहे. जुलै 10, 11, 12 हां जानेवारी नक्की आहे. एकच ठिकाण आराध्य इव्हेंट्सचे मकर संक्रांती स्पेशल एक्झिबिशन आमचं. कुठे यायचं आहे ते सांगू. कुठे यायचं आहे माहिती आहे? अंधेरी ईस्टला उतरलात ना की स्टेशनपासून 5 ते 7 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे सिम्फनी बँक्वेट हॉल, विजयनगर, डीमार्टच्या शेजारी. जरा छानसाठी पण सेलिब्रेट करा, नवीन वर्षाचं स्वागत करा आणि खरेदी आमच्या बरोबर सेलिब्रेट आपल्याला इतके वाजले आहेत यायला. 10 वाजून गेलेत. सो 10 वाजून गेले येण्यासाठी घरी. आणि मच्छी भरपूर ऑप्शन्स आहे. बार्गेन करायला थोडं लवकर जायला पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.